एक बाप काय असतो हे तुम्ही वडील झाल्यानंतरच सांगू शकता आणि आत्ताच मी पप्पा बनलेलो आहे आणि आज मी जाणार होतो माझ्या बाळाला भेटण्यासाठी त्याच्या मामाच्या घरी. माझा लहान भाऊ पुण्याला असतो आणि तो हॉस्पिटलमध्ये आमच्या बाळाला बघू शकला नाही म्हणून तो आणि आम्ही जाणार होतो आता आमच्या बाळाला बघण्यासाठी त्यांच्या मामाच्या घरी. सचिन सोबतच माझे काका, काकू आणि आमचे आजोबा आम्ही सर्वच चाललो होतो आमच्या बाळाला भेटण्यासाठी. अगोदर मला सासूरवाडीला जायचं म्हटलं की कंटाळा यायचा. असं वाटायचं का जायचं त्या सासूरवाडीला, पण जेव्हापासून माझं बाळ तिकडे गेलेलं आहे मला असं वाटतं मी कधी तिकडे जाईल आणि माझ्या बाळाला बघल. कोपरगावमध्ये थांबून बाळाच्या आईसाठी थोडीशी मिठाई घेतली आणि त्यानंतर आम्ही निघालो सासूरवाडीला. नवीन नवीन पप्पा झाल्यानंतर त्या बाळासोबत इतकी अटॅचमेंट होते ना, असं वाटतं त्या बाळाला बघतच राहावं आणि त्यामुळेच हा सगळा खटाटोप चाललेला होता. आल्यानंतर सुरुवातीला बाळाजवळ जाऊ देत नाही, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी हॉलमध्ये थोडासा वेट केला. पूर्वी बाळाला इन्फेक्शन होऊ नये म्हणून आल्यानंतर विसावा घ्यायला सांगायचे, त्याचीच ही प्रथा. सचिन काका पुण्याला असल्यामुळे ते बाळाला बघू शकले नव्हते म्हणून सर्वात पहिला मान सचिन भाऊंचा होता. त्यांनी बाळाला बघितलं, बाळ एकदम मस्त होतं आणि सगळेजण आम्ही खुश होतो. बाळाचे काका येताना सोबत मिठाई पण घेऊन आले होते. सर्वांना मिठाई पुन्हा एकदा खाऊ घातली. बाळ आल्यानंतर घरातलं वातावरण किती आनंदी झालेलं आहे तुम्ही बघू शकता. थोड्या वेळाने बाळाला मी हातामध्ये उचलून घेतलं कारण मला त्याला उचलून घ्यायची खूप इच्छा झालेली होती. त्यानंतर आजोबांनी आमच्या बाळाला बघितलं आणि आजोबा एकदम खुश झालेले होते. लहान बाळांसोबत कितीही खेळा, मन असं रमून जातं आणि त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करावाच वाटतो. आमच्या बाळाला कॅमेरा आवडत नाही त्यामुळे त्याने चेहरा झाकून घेतलेला होता आणि त्यानंतर आता टाइम झालेला होता पायलला बाय बाय बोलण्याचा. काल हे पायलला मी ड्रेसेस घेतले होते, ते कसे दिसत आहेत सांगा कमेंट करून. फटाफट सर्वांना बाय बोलून आम्ही पोहोचलो घरी. आता सचिन आणि माझ्या भावांना जायचं होतं पुन्हा पुण्याला जॉब करण्यासाठी. सर्व भाऊ घरी असल्यानंतर वातावरण एकदम मस्त असतं, पण आता सर्वांना आपल्या कामानिमित्त बाहेर जावं लागतं. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब.